नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे. आपणासाठी एक अत्यंत महत्त्वाच्या आनंदाच्या ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करत आहे. तर चला मित्रांनो, आजची आनंदाची बातमी पाहूया. गुड ब्रेकिंग न्यूज. आताच्या घडीची मोठी बातमी. सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार 5% महागाई भत्ता वाढ. जाणून घ्या सविस्तर अपडेट. या संदर्भामध्ये आपण पाहूया. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत. आताच्या घडीच्या बातमीच्या संदर्भात गुड न्यूज बाबत सविस्तर स्पष्टीकरण पुढील प्रमाणे पाहूया. गुड ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण. मित्रांनो, आपल्यापैकी अनेक जण सरकारी नोकरी करू इच्छितात, कारण सरकारी नोकरदारांना खाजगी कंपनीपेक्षा अधिक सवलती मिळतात आणि खाजगी नोकरदार मंडळींना पगाराव्यतिरिक्त विविध प्रकारचे भत्ते दिले जातात. यात सगळ्यात मोठा भत्ता म्हणजे महागाई भत्ता होय. वाढत्या महागाईतून दिलासा मिळावा यासाठी शासनाच्या माध्यमातून सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढ दिली जाते आणि सरकारी कर्मचाऱ्यांना आणि नोकरदारांना पगाराव्यतिरिक्त विविध प्रकारचे भत्तेही दिले जातात. यामध्ये सगळ्यात मोठा भत्ता म्हणजे महागाई भत्ता होय. वाढत्या महागाईतून दिलासा मिळावा यासाठी शासनाच्या माध्यमातून सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्याची सवलत दिली जाते. सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षातून दोनदा महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळतो. पहिली वाढ ही जानेवारी महिन्यापासून आणि दुसरी वाढ ही जुलै महिन्यापासून लागू होते आणि लागू केली जाते. पण प्रत्यक्षात महागाई भत्ता वाढीचा GR हा अनुक्रमे मार्च आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये जारी केला जातो. म्हणजेच महागाई भत्ता वाढीचा रोख लाभ हा उशिरा मिळतो आणि जेव्हापासून महागाई भत्ता वाढ लागू केला तेव्हापासून कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता फरकाची रक्कम थकबाकी म्हणून सुद्धा मिळते. महागाई भत्ता वाढ ही एक विशिष्ट सूत्रानुसार मोजली जाते. अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांकाच्या आधारावर सरकारी कर्मचाऱ्यांची महागाई भत्ता वाढ ठरते. दरम्यान नव्या वर्षात सरकारी कर्मचाऱ्यांना पहिली महागाई भत्ता वाढ मिळणार आहे. जोपर्यंत 8वा वेतन आयोग लागू होत नाही तोपर्यंत 7व्या वेतन आयोगात सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ताचा लाभ देण्यात येणार आहे आणि दिला जाईल. दरम्यान जानेवारी महिन्यापासून महागाई भत्ता वाढ ही ICPI जुलै 2025 ते डिसेंबर 2025 या कालावधीमधील आकडेवारीनुसार हा भत्ता निश्चित होत असतो. आता मीडियाकडून प्राप्त झालेल्या वृत्तानुसार एक महत्त्वाची बातमी समोर येते आहे, ती म्हणजे यावेळी जानेवारी महिन्यापासून सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता कमाल 5% वाढवण्याची शक्यता आहे. कधी मिळणार 5% महागाई भत्ता वाढ? तर सरकारी कर्मचाऱ्यांना मार्च महिन्यात महागाई भत्ताची घोषणा केली जाईल. मात्र महागाई भत्ता वाढत जानेवारी 2026 पासून लागू होईल. म्हणजेच जानेवारी आणि फेब्रुवारी या 2 महिन्याचा महागाई भत्ता थकबाकीची रक्कम सरकारी कर्मचाऱ्यांना त्यावेळी दिली जाईल. खरे तर गेल्या वर्षी केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता 55% वरून 58% केला. अर्थातच गेल्या वेळी महागाई भत्ता 3% वाढवण्यात आला. अशातच आता काही कर्मचारी संघटनेने यावेळी भत्ता 3 ते 5% च्या दरम्यान वाढणार किंवा राहणार असा अंदाज व्यक्त केला आणि यातूनच ऑल इंडिया एम्प्लॉईज फेडरेशनचे अध्यक्ष मनजीत सिंग पटेल यांनी या संदर्भात महत्त्वाची माहिती सांगितली की डिसेंबर 2025 साठी AICPI IW जर 147 ठरला तर महागाई भत्ता 3% महागाई भत्ता मंजूर केला जाऊ शकतो. त्याचबरोबर अर्थात 3%ची वाढ पकडली तर कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 61% राहील आणि जर निर्देशांकाचा आकडा हा 148.2 राहिला तर महागाई भत्ता वाढीचा आकडा हा 5% जाणार आहे आणि 5% हा महागाई भत्ता वाढी पकडली तर ती 63% जाणार आहे. खरे तर नोव्हेंबर महिन्याचा निर्देशांक 148.2 राहिले आहेत. यामुळे सरकारी कर्मचारी संघटनेने यावेळी महागाई भत्ता 5% वाढू शकतो असा अंदाज दिला आहे. पण जानेवारी महिन्यापासून नेमका महागाई भत्ता किती वाढणार हे पाहणे उत्सुकतेचे राहणार आहे. करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ आपणा माहितीस्तव व्हायरल केला आहे. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.